पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। घटनेच्या निषेधात वनविभागाने वाहनं आणि ऑफिस समोर जाळपोळ केली। शिवाय पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। या दरम्यान आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली। दरम्यान जर बिबट्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर आत्मदहन करणार असा इशारा मृत रोहन बोंबे याच्या कुटुंबियांनी दिलाय। हे दृश्य आपण बघतोय। रास्ता रोको करण्यात आला। पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर प्रचंड आक्रमक भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली। वनविभागासमोर गाड्या जाळण्यात आल्या, आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आली, रास्ता रोको करण्यात आला। या सगळ्या दरम्यान प्रवाशांची आणि आंदोलकांची सुद्धा बाचाबाची झाली। पुणे नाशिक महामार्ग या सगळ्यांनी रोखून धरला। जिल्ह्यातील खेडंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या परिसरात बिबट्याचं साम्राज्य आणि या बिबट्याच्या साम्राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जणांचे बळी या बिबट्याने घेतलेले आहेत। मी सध्या पुणे नाशिक रस्त्यावरती आणि या पुणे नाशिक रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर हे जे नागरिक आहेत ते संतप्त होऊन त्यांनी पुणे नाशिक रस्ता हा संपूर्ण अडवल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। जे नागरिक आहेत त्यांची जी संतप्त भावना आहे तीही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हे जे नागरिक आहेत ते या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सरकारचा, वन विभागाचा निषेध खरं तर ते व्यक्त करतात। गेल्या 15 दिवसामध्ये शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरामध्ये 3 जणांचे दुर्दैवी असे मृत्यू या बिबट्यांमुळे झालेले आहेत आणि त्यामुळेच हे जे नागरिक आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी दिसून येतोय। तर ज्या रस्त्याच्या दुतर्फा खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। त्यामुळे आता या संदर्भामध्ये जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झालेले आहेत। जोपर्यंत सरकार योग्य ती पावलं उचलत नाही, वन विभाग योग्य ती पावलं उचलत नाही, तोपर्यंत या मुलाची ज्याचा मृत्यू खरं तर या बिबट्याने घेतलेला आहे, बळी घेतलेला आहे, त्याचा खरं तर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असंही खरं तर या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हा रस्ता नागरिकांनी अडवलाय तर कशा पद्धतीने ठोस उपाययोजना वन विभाग आणि सरकार करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, मंचर, पुणे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वन विभागाला कुठेतरी जाग आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। वन विभागाने एक टीम तयार केलेली आहे आणि त्या टीमच्या साह्याने खरं तर या बिबट्याला खरं तर गोळ्या घालण्याचे आदेश खरं तर वन विभागाने दिलेले। त्या टीममध्ये तुम्ही आहेत, काय एकंदरीत ही संपूर्ण टीम कशा पद्धतीने काम करणार आहे? खरं तर आम्हाला काल वन विभागाने जी झालेली घटना आहे त्या घटनेचं गांभीर्य आम्ही थोडं लक्षात घेऊन आम्हाला पाचारण केलेलं आहे। आमचे जे राणद रायफल जे इन्स्टिट्यूट पुणे आहे या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत मंडलिक म्हणून का ज्यांनी करमाळा ह्या ठिकाणी सर्च ऑपरेशन वगैरे किंवा त्या ठिकाणी जे बिबटला हे केलं होतं, रेस्क्यू केलं होतं किंवा जे शूट केलं होतं, तर ती सगळी टीम कोऑर्डिनेट आम्हाला करणार आहे आणि ती जी आम्हाला इंस्ट्रक्शन देईल किंवा जे काही सूचना देईन ते आम्ही फॉलो करून त्या ठिकाणी जी सद्य परिस्थिती आहे आता तर ती कशी हँडल करता येईल याकडे प्रथमदर्शनी लक्ष देणार आहोत। आता तोच बिबटे शोधायचे, याच्यासाठी जे काही बिबटे पकडले जातील, आता याच्या आधी पण जवळजवळ 6-7 बिबटे पकडलेले आहेत, तरी पण हा बिबट्या वेगळाच हे आता कालच्या प्रकरणावरून सिद्ध झाले। याच्यामुळे जर जे काही पिंजऱ्यात जर बिबटे पकडले गेले तर त्याच्या दाताचा थोडासा सॅम्पल घेऊन झालेले जी मृत व्यक्ती आहे त्याच्या शरीराच्या जखमांचा सॅम्पल घेऊन आपल्याला त्याचा DNA टेस्ट करून हाच बिबट्या शोधता येतो। परंतु त्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना त्याला कालावधी आहे। मग त्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत की त्याच ठिकाणी येणारा बिबट्या, त्याचे पदमार्क आहेत, नंतर बिबट्या त्या ठिकाणी यावं म्हणून आपण काय केलेलं आहे की माणिकडो इथून युरिन मागवलेलं आहे बिबट्यांच्या नराचं, मादीचं, की जे जर त्या ठिकाणी शिंपडलं तर त्या ठिकाणी बिबट्या आकर्षित होतात। तो एक आपण वेगळा पॅटर्न आहे। त्यानंतर जे गावडुकराचं मटण आहे ते काही ठिकाणी वापरून अशा अनेक काही त्याच्यातले अनेक काही ट्रीट आहेत। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, आंबेगाव, पुणे।